Good morning, dear students. Today we are learning the questions asked in examination. परीक्षेत आपल्याला जे प्रश्न येतात त्या प्रश्नाचं स्वरूप काय थोडक्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका श्रेयस. सुरुवातीला आपण काही प्रश्न पाहिलेले त्यामध्ये एक प्रश्न येत असतो वेब डायग्राम. वेब डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिलं जातं, एक सेंटर आयडिया दिली जाते. इन वेब डायग्राम द क्वेश्चन आस्क्ड गिव्ह सराउंडिंग और रिलेटेड वर्ड्स. अलग लक्षात. समजा क्वेश्चन असा आहे, गिव्ह रिलेटेड वर्ड्स, RELATED रिलेटेड. आता समजा असा शब्द आहे स्कूल. स्कूल तर स्कूलच्या संदर्भात जेवढे महत्त्वपूर्ण शब्द आहेत ते आपल्याला अशा डायग्रामच्या माध्यमातून लिहिता आले पाहिजेत. त्याला म्हणायचं वेब डायग्राम. अलग लक्षात. आपण पाठीमागच्या क्लासमध्ये बघितलं होतं किंवा अनेक वेळेस चर्चा करताना व्हेन वी डिस्कस इन लास्ट और प्रीवियस क्लासेस. फॉर एक्झाम्पल हिअर इज द वर्ड स्कूल. सांगा आता शाळेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण 4-5 शब्द सांग श्रेयश. शाळा आहे तर त्या शाळेच्या संदर्भात शाळा त्याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण गोष्टी येतात ते शब्दामध्ये सांगायच्यात. काय असेल शाळेमध्ये महत्त्वपूर्ण शब्द? रायटिंग एक. सांग आनंदी. टीचर. टीचर असले पाहिजे. शिक्षक. ब्लॅक बोर्ड. बोर्ड असला पाहिजे व्हाईट असो किंवा बेंच असले पाहिजे. डेस्क. बुक्स तर सर्वात महत्त्वाचे. बुक्स अँड पेन. नोटबुक आलं. बुक्स पेन नोटबुक. टीचर महत्वाचे. शाळा म्हणजे टीचर. त्यानंतर बोर्ड. त्यानंतर पुस्तक पेन. त्यानंतर शाळा आलं की ग्राउंड येते. लक्षात. दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन वेब डायग्राम. उदाहरणार्थ दुसरा प्रश्न आहे की याच ठिकाणी शब्द आहे फॅमिली. तर फॅमिली संदर्भात ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजेत. दुसरं उदाहरण आहे, सेकंड एक्झाम्पल इज गार्डन. 9वीच्या लेसन मध्ये एक शब्द आहे की गार्डनच्या संदर्भात शब्द लिहा. त्यानंतर एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरणाच्या संदर्भात शब्द लिहा. पर्यावरण आहे तर पर्यावरणामध्ये काय काय येते सांगा. सांग साईराज. ट्री म्हणजे झाडे येतात. पर्यावरण आपला निसर्ग जो आहे त्याच्यामध्ये काय येतंय? झाडे. आणखीन रोहन. नदी. नदी आवश्यक आहे. पुढं गवत म्हणजे ग्रास. रिव्हर. फ्लावर्स. आणखीन सॉइल जमीन ज्याला आपण लँड म्हणतो किंवा सॉइल माती. दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट इन एन्व्हायरमेंट असे शब्द येतात. सेकंड क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर म्हणजे काय? प्रश्नांची उत्तरे लिहा. आन्सर म्हणजे उत्तर लिहा. आणि फॉलोइंग या शब्दाचा अर्थ आहे खालील. आलं लक्षात. राईट फॉलोइंग क्वेश्चन खालील प्रश्न लिहा. राईट फॉलोइंग वर्ड्स खालील शब्द लिहा. राईट फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्य लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये पोयम असो किंवा लेसन किंवा चॅप्टर असो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज क्वेश्चन? रोहन रीड. मीन्स मॅच द पेअर म्हणजे काय? जोड्या लावा. मराठीमध्ये किंवा अनेक विषयामध्ये जोड्या लावा हा प्रश्न आहे शालेय परीक्षेमध्ये. आणि यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावता आल्या पाहिजेत. आलं लक्षात. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. साईराज व्हॉट इज मीन बाय ट्रू ऑर फॉल्स? प्रश्न येतोय का हा परीक्षेला? सोपा असतो का? तर हे 1 लाइनर क्वेश्चन आहे. तर यामध्ये तुम्हाला मार्क मिळतात. त्याच्यामुळं या प्रश्नांचा आपल्याला सराव करणं आवश्यक आहे. दीज आर 1 लाइनर क्वेश्चन अँड इट इज ऑल्सो इझी क्वेश्चन. सो यू मस्ट रिवाइज इट. म्हणजे तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. त्याची उजळणी केलीच पाहिजे. मस्ट म्हणजे काय? केलंच पाहिजे. लक्षात. आणि रिवाइज म्हणजे उजळणी. राईट इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्यानंतर राईट लॉंग आन्सर तर दीर्घ उत्तरे लिहा. ट्रान्सलेट इनटू मदर टंग. ट्रान्सलेट इनटू मदर टंग मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन करा, रूपांतर करा. मदर टंग म्हणजे रोहन मातृभाषा. मातृभाषा कोणती आपली? मराठी. मग इंग्रजीमध्ये जर प्रश्न आला तर इंग्रजी मधला चॅप्टर काय करायचंय आपल्याला? इंग्रजीचं जे चॅप्टर आहे ते मराठीमध्ये लिहायचे. त्याला राईट इनटू मदर टंग असं म्हटलं जाते. अलग लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फॉर्म अ ग्रुप. फॉर्म अ ग्रुप तयार करा. ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये प्रश्न येतो. फॉर्म अ ग्रुप त्यामध्ये
फॉर्म अ ग्रुप म्हणजे ग्रुप तयार करा. आता वर्गामध्ये 3-4 जणांचा ग्रुप तयार करायला प्रश्नामध्ये सांगितलं असतो. फॉर्म अ ग्रुप ऑफ 2, फॉर्म अ ग्रुप ऑफ 4 मेंबर, 4 जणांचा ग्रुप तयार करा आणि डिस्कस करा, असे प्रश्न येत असतात. सांगा फॉर्म अ ग्रुप म्हणजे डिस्कस करा नाही, ग्रुप तयार करा आणि चर्चा करा. त्याला ग्रुप ऍक्टिव्हिटी किंवा जीडी ग्रुप डिस्कशन असे म्हटलं जातं. स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी, यूपीएससी, पुणे आणि दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी जातात त्या ठिकाणी प्रश्नांचं ग्रुप डिस्कशन होतंय. गोकुळ लक्ष देऊन ऐका. ग्रुप डिस्कशन म्हणजे सर्वांनी एक एक विषय घ्यायचा, चर्चा करायची आणि आपले महत्वपूर्ण पॉईंट दुसऱ्याला सांगायचे. तर आपल्याला हा प्रश्न सुद्धा येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हे तर आपल्याला सुरुवातीपासून व्हेन वी इन आर 5 स्टँडर्ड ऑर इन द 4th स्टँडर्ड आपण 4थी-5वी पासून असताना हे शिकलेलं. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी प्रमाणे प्रश्न, शब्द, वाक्य तयार करायचे. आलं लक्षात? आता यामध्ये जर आपण पाहिलं, एक शब्द आहे स्कूल. आता याला जर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर करायचं असेल तर सी अगोदर घेतलं जातं. सी, त्यानंतर एच, त्यानंतर ओ, त्यानंतर ओ नाही येणार, एल येणार अगोदर. HIJKL, त्यानंतर ओ आणि त्यानंतर एस. SC. वाक्य येईल, शब्द येईल, कोणतीही गोष्ट येईल तुम्हाला, किंवा वाक्य खालील दिलेले वाक्य अल्फाबेटिकल ऑर्डर न लिहा. तर वाक्य हो ना, मग 4 शब्द येणार, 5 शब्द येणार. शब्द आले तर चांगली गोष्ट आहे. इट इज बेटर इफ द वर्ड्स आर कमिंग. आणि जर तुम्हाला सेंटेन्स दिले तर सेंटेन्सची सुरुवात कोणत्या लेटरनं झाली त्याला क्रमाने ठेवणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द मिसिंग वर्ड किंवा फाइंड द मिसिंग लेटर. वगळलेले अक्षर ओळखा. लेटर म्हणजे अक्षर आणि वगळलेला शब्द शोधा. आलं लक्षात? हे आपल्याला एवढे आपण प्रश्न डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर